हॅलो फ्रेंड्स, आता आपण बघणार आहोत लग्नानंतर होईलच प्रेम याचा 7 मार्चचा एपिसोड रिव्ह्यू. नंदिनीला शारदाचा फोन आलेला असतो आणि शारदा तिला विचारत असते की कसं जुळवून घेतेस बाळा तू. तेव्हा नंदिनी तिच्या आईला सांगत असते की आई, गौरीहार पूजनाच्या दिवशी तूच बोलली होती आठवतं ना, की सासर हे दुधासारखं असतं, वेळीत तापवलं नाही की खराब होतं आणि मिठा मिरचीचा हात लागला तर ते नासतं. आज कमी झाली की साय घट्ट धरत नाही, पण आज जास्त झाली की तर उतू जातं. सासरी आपण अति केलं तर गृहीत धरतात आणि कमी केलं तर नावं ठेवतात. तू सांगितलेलं सगळं लक्षात ठेवलंय मी आई, तू कसलीच काळजी करू नकोस. मी रागवलं, मनाला लागेल असं बोललं तरी शांत राहून वेळ निभावून नेतीये मी. शेवटी तुमची मुलगी मी, तुमचं नाव कधीच खराब नाही होऊ देणार. आणि काव्याची काळजी नको करूच आई, मी आहे नाही ते, मी समजावून सांगेल तिला. तू फक्त आरूची आणि बाबांची काळजी घेशील. शारदा बोलते, आई मी आहे, पण सगळं शहाणपण तू घेऊन गेलीस ग, काळजी घे ग बाळा. तेव्हा नंदिनी फोन ठेवल्यावर मनाशीच बोलते, नंदिनी तू देशमुखांच्या घरची सून आहेस, आता असं रडत बसून नाही चालणार. इकडे काव्या येते आणि तिला असं मागचं आठवत असते. तिच्या ताईला बोलत असते की ताई हे मंगळसूत्र काढून टाकूया, तो फास आहे माझ्या गळ्यात. आणि ताई बघते तर बोलते आणि काव्या नंदिनीकडे बघून बोलत असते की एकीकडे ही ताई असं वागते जसे की ही लग्न ॲक्सेप्ट करू बघते आणि तो जीवा तू बघतच नाही आहे माझ्याकडे. तेव्हा काव्या बोलत असते, नाही मी हे चालवून घेणार नाही, मला माझा जीवा परत हवा आहे आणि त्यासाठी मी वाटेल ते करेन. मी हे लग्न मोडेनच, माझ्या नावापुढे मी पार्थचं नाव सहन करणार नाही आणि त्याच्या नावाचं मंगळसूत्र मी गळ्यात कधीच मिरवणार नाही, ताई काहीही म्हणो. इकडे मानिनी विक्रमला बोलत असते, अहो बोला ना बोला. तेव्हा विक्रम म्हणतो, मानिनी आपण शहरात असतो तर तो पर्याय आपण कधीच स्वीकारला नसता. मानिनी बोलते बरोबर. तेव्हा विक्रम बोलतो, म्हणजे ज्या परिस्थितीत ती लग्न झाली तिथली वेळ आणि ती माणसं, त्यात त्यांची चूक होती, आपली नव्हती. त्यापैकी कोणाची काही चूक नव्हती, बरोबर. तेव्हा मानिनी बोलते, अगदी बरोबर. मानिनी बोलते, पार्थ आणि नंदिनी त्यांच्या लग्नाची स्वप्न बघत होते आणि बिचारे जीवा आणि काव्या त्यांचं तर लग्न होईल हा पर्याय सुद्धा मनात नव्हता. विक्रम बोलतो, मग मला असं वाटतं मानिनी, आपण आता आपल्या शहरात इथे घरात आलोय, मग आता इथे कोणी ना यशवंतराव उभा आहे, ना कोणी लाठीकाठी घेऊन उभं आहे, ना कोणी काचेचा ग्लास फेकून मारणार आहे. ते आपण आहोत, त्यांची मुलं आहेत आणि त्यांच्या पुढे त्यांचे आयुष्य आहेत. गावकी किंवा पंचायत नाही ठरवत, घरातले नातेसंबंध, घरातली माणसं ठरवतात. सो आपल्या मुलांच्या आयुष्याबाबतीत आपण जे काही निर्णय घेतले त्यातून त्यांना मोकळं करूयात. मानिनी थोडी शॉक होते आणि बोलते, म्हणजे. तेव्हा विक्रम बोलतो, मानिनी आपण आजच्या काळातल्या आईवडिलांसारखा विचार करायला हवा ना. आपल्या मुलांना जर या लग्नाचा त्रास होत असेल तर त्यांना या बंधनातून मोकळं करूया, विचारूयात ना त्यांना. माझा अंदाज आहे की ती चौघे लगेच हो म्हणतील या सगळ्याला. इकडे रम्या मंजू आणि वसूशी बोलत असते, मी यातलं काही करणार नाहीये, मला यात ओढू नका. तेव्हा वसू आणि मंजू जोरजोरात हसायला लागतात. मंजू बोलते, करेक्ट, असंच बोलते काव्या. तेव्हा रम्या बोलते, खरंच ना, मला सगळ्यात मज्जा जास्त कधी आली माहितीये, जेव्हा मामीने त्या दोघांना दिवे लावायला लावले. वसू बोलते, आणि मला सगळ्यात जास्त मजा कधी आली माहितीये, जेव्हा मी त्या नंदिनीला काव्याचे पाया पडायला लावलं ना, तेव्हा. नंदिनी काव्याच्या पाया पडली पण जीव माझा शांत झाला. आज नंदिनीची चिरवली ना, आता बघच हळूहळू काव्याला कसं सरळ करते ते. रम्या बोलते, हो सगळं करू आहे आपण. ह्या लग्नामुळे ना नंदिनी आणि काव्यामध्ये चांगलीच कुरबुड सुरू झाली. मगाशी तू त्यांना घ्यायला आली होतीस ना, त्या लपून छपून, तेव्हा मी त्यांची भांडणं बघत होते. मंजू बोलते, हो ताई, आणि आज त्या दोघी श्रेयाच्या रूम मध्ये झोपणार आहेत. वसू बोलते, मंजू हे उत्तम झाले, उत्तम. आता ना त्या रूम मध्ये कचाकचा भांडतील एकमेकींशी. मंजू बोलते, काय. तेव्हा वसू बोलते, काय म्हणतील माहिती का, तू लग्नाला का बसलीस, तू मुळात पार्थशी लग्नच का केलं. रम्या बोलते, बघितलंच आई किती रागात गेली काव्या नंदिनीच्या रूम मध्ये, आता नक्कीच काहीतरी राडा करणार. ती काव्या म्हणजे ना नुसती आग आहे, आग. तेव्हा वसू बोलते, आणि नंदिनी शांत संत पाणी, त्या पाण्यामध्ये तुम्ही कितीही आग ओतण्याचा प्रयत्न करा, ते पाणी होऊच देत नाही. आणि रम्या बोलते, आगीत कितीही पाणी होता पण एकदा का ती भडकली ना, ती पाण्याने शांत होणार नाही, अशी ही काव्या. वसू बोलते, आणि आपल्याला नेमकं हेच हवंय, पाणी सुकत गेलं पाहिजे आणि आग भडकत राहिली पाहिजे. तेव्हा रम्या बोलते, ही नंदिनी शांतपणे हँडल करते ना, मग आपण काव्याला ट्रिगर करत राहू. त्यासाठी माझ्याकडे एक प्लॅन आहे. ते मानिनी विक्रमचं बोलणं ऐकून खालीच बसते. तेव्हा विक्रम बोलतो, मानिनी तू एकदा शांतपणे विचार कर. मानिनी बोलते, अहो तुम्ही त्या मुलांची अजून हळदही उतरलेली नाहीये आणि तुम्ही असा कसा विचार करू शकताय. मानिनी बोलते, मला नाही वाटत आपण त्यांना हा पर्याय द्यावा. तेव्हा विक्रम बोलतो, अगं का पण.
मानिनी बोलते खूप घाई होते. हे बघा आज पहिलाच दिवस आहे, अजून 24 तास सुद्धा झालेले नाहीयेत. थोडं थांबा, आत्ता मुलांना अवघडल्यासारखं होणारच आहे. स्वाभाविक आहे, त्यांना थोडा वेळ द्यायला हवा. हळूहळू संकोच जाईल, मैत्री होईल, असं मानिनी विक्रमला सांगत असते. विक्रम उठतो आणि हे सगळं व्हायला फार काळ जाईल ग, आणि ती सुखी होतीलच, याची काय काळजी. तेव्हा मानिनी उठते आणि बोलते, आणि मग वेगळं झाल्यावर ते सुखी होतील याची काय गॅरंटी. आपण 4 लोकांसमोर, देवा ब्राह्मणासमोर ठरवलेली लग्न सुद्धा सुखी असतात याची कुठली खात्री असते. खात्री कशाचीच नसते. अगदी अंगठीने वाजवून आणलेल्या नारळाची सुद्धा नसते. हवेत उडवलेलं नाणं सुद्धा आपल्याला हवं तेच दान देईल याची तरी कुठे खात्री असते. ज्या आईबापांच्या जीवावर अख्खं माहेर सोडून मुलगी अनोळखी ठिकाणी राहायला येते, तो विश्वास आपण आपल्या मुलांना पर्याय नाही, विश्वास द्यायला हवा की काळ हे एकमेव औषध आहे या सगळ्यावर. अशा नाना प्रकारे मानिनी विक्रमला समजवत असते. तेव्हा विक्रम बोलतो, ठीक आहे, देऊया मुलांना एक संधी, देऊयात आपण. पण जर का ते यातनं सावरलेच नाही तर मात्र हा ऑप्शन देऊया त्यांना आपण. इकडे काव्या नंदिनीकडे येते. नंदिनीचा हात पकडते आणि बोलते चल. तेव्हा नंदिनी बोलते तू काय बोलतीयेस. तेव्हा काव्या बोलते बरोबर बोलतीये मी, चल ना घरी. ताई काय चाललंय इथे. अगं मला तू पाया पडलीस माझ्या. तेव्हा काव्या तुला आणि जी म्हणणार तेवढं शांत बसते आणि बोलते आर यू आउट ऑफ युअर माइंड. लहान बहिणी ना मी तुझी, आणि तू माझ्या पाया पडलीस. नंदिनी बोलते मला कळतंय, पण प्लीज जरा शांत हो. तेव्हा काव्या ओरडते कशी शांत होऊ मी, कशी शांत होऊ, आणि तू तरी इतकी शांत कशी राहू शकतेस ग. काय वागतेस. आणि ताई तुझ्या वागण्यावरून असं वागतंय ना जणू काही घडलंच नाहीये. सगळं किती छान आहे, सगळं किती नॉर्मल आहे, मस्त आहे हो ना. ताई ज्या क्षणापासून या घरात आली ना तेव्हापासून मला असं वाटतंय की या घरातून पळून जावं, निघून जावं. घुसमटतीये ग इथे मी ताई. ह्या घरातली लोक आहेत ना, ती मंजू आत्या, ती वसू आत्या, ती रम्या, मुद्दाम त्रास देत आहेत ते आपल्याला. मुद्दाम काय तर म्हणे खेळ खेळायचे त्यांना, लग्नाचे खेळ खेळूया, लग्नाचे खेळ. ते खेळ खेळतायत आणि त्रास आम्हाला होतोय. नंदिनी काव्याला हात लावते आणि बोलते काव्या. तेव्हा काव्या ओरडते काव्या काव्या काय काव्या. ताई इतकी नॉर्मल कशी राहतेस तू. ताई अगं आपल्या दोघींचं आयुष्य अगदी 360 डिग्री फिरलंय, चेंज झालंय ताई. काव्या 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 शांत हो, काव्या नॉर्मल हो, काव्या सगळं नीट होईल. कशी शांत हो. नंदिनी बोलते काव्या प्लीज. तेव्हा काव्या ओरडते नाही, मला नाही ऐकायचंय ताई. तू तर आहे ना, तू तर मला माझी ताई वाटतच नाहीये. मला असं वाटतंय मी कुठल्या तरी गाढ झोपेत आहे आणि उठल्यावर असं मला कळतंय की काव्या हे सगळं स्वप्न आहे. हे सगळं स्वप्न आहे, हे काही खरं नाहीये. नंदिनी बोलते हे स्वप्न नाहीये, हे सत्य आहे आता. तेव्हा काव्या बोलते नाही ऍक्सेप्ट करायचं मला हे सत्य. पार्थ ना मी माझा नवरा मानू शकत नाही. कळत कसं नाहीये तुम्हाला. तेवढ्यात श्रेया येते आणि बोलते वहिनी मी तुम्हाला डिस्टर्ब नाही केलं ना. तेव्हा नंदिनी बोलते नाही नाही काही हवं होतं का. तेव्हा श्रेया बोलते मी आज इथे झोपलं तर चालेल ना. नंदिनी बोलते हो चालेल ना. तेव्हा काव्या थोडीशी चिडते. तेव्हा नंदिनी बोलते विचारायचं काय गरज आहे, तुमचीच रूम आहे ना. श्रेया बोलते आईने सांगितलं होतं मला, पण मला ना माझ्या बेडची सवय, आईबाबांच्या रूममध्ये झोप येत नाही, तर सो मी इथे झोपली तर चालेल ना. तेव्हा नंदिनी बोलते हो. तेव्हा काव्याला ते काहीच पटत नसतं. इकडे चोरून वसू, मंजू आणि रम्या बघतच असते. इकडे काव्या, नंदिनी आणि श्रेया एका बेडवर झोपलेल्या असतात. नंदिनीला आजच्या दिवसभरात झालेला सगळा प्रकार आठवत असतो. तिच्या मेहंदीच्या हातात बघते, त्याच्यात पार्थ नाव लिहिलं बघत असते. जीवाही एकटा बसलेला असतो, त्यालाही सगळा प्रकार आठवत असतो. त्यालाही खूप रडायला येत असतं. तेव्हा तो आरशात जाऊन बघतो तर त्याच्या छातीवर काव्या नाव लिहिले असतं. तेव्हा परत त्याला जो टॅटूवाल्याकडनं काव्या नाव काढून घेतो हेही आठवतं. त्याला तेही आठवतं की तो काव्याचं मंगळसूत्र काढायला लावतो. इकडे पार्थही त्याच्या लग्नाची पत्रिका घेऊन उभा असतो. तेव्हा त्याला ते आठवतं की तो आणि जीवा रूममध्ये असतो, त्याची पत्रिका खाली पडत असते. तेवढ्यात जीवा ती पत्रिका पटकन खाली न पडताच हातात पकडतो. तेव्हा जीवा बोलतो तेही त्याला आठवतं की आत्ता मी हिला धरलंय, पण हिला मुठीत धर नाही तर उडून जाईल. पार्थ त्याच्या अंगठीकडे पण बघत असतो. त्याला एंगेजमेंटचं तेही आठवतं की नंदिनी रिंग घालत असताना ती रिंग खाली पडते आणि पटकन तिला जीवा हातात पकडतो. जीवा आणि नंदिनी लग्न करून येतात तेही त्याला आठवत असतं. पार्थलाही खूप रडायला येतं. इकडे काव्यालाही झोप लागत नसते, ती पण रडत असते. तिला पण जीवा आणि तिचं प्रेम आठवत असतं. तिला ते गुंड सोबत जीवा मारामारी करतो तेही आठवत असतं. गळ्यातलं मंगळसूत्राकडे बघत असते हातात घेऊन. तेवढ्यात तिला आठवतं की पार्थने तिच्या गळ्यात मंगळसूत्र घातलंय आणि ते बघून तिला खूप रडायला येत असतं. चारींनाही झोप येत नसते आणि ते आपापल्या खोलीमध्ये रडत असतात. आणि इथेच आजचा एपिसोड संपतो.